आनंदीबाई अंदाजी दिग्रसकर. काय ओळखलत का? हो मोठे बाई, अहो आपले जुन्या ऋण अनुबंध आहेत. हा? हो वेंकू महाराज, वेंकू महाराज. व्यंकू महाराज, व्यंकट महाराज म्हणजे विठूच्या वाडीचे भूषण. व्यंकट महाराज, गोविंद महाराज दिग्रसकर. आमचा नमस्कार स्वीकार करावा. ओळखलं तर असेलच, आम्हाला ओळखणारच. शेवटी काहीही झालं तरी आपण एकाच गावातले. गाव आमचा, आम्ही गावचे. शिकले शिकले, बघ 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 बघ, त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा खरकन उतरला. रत्ने बघते ना, बघ बघ बघ. अले ले 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 ले. तुला मी इंद्रायणी सोपान वाडेकर म्हणू की सौभाग्यवती इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर म्हणू? तुझा तर मी स्पेशल सुडू गवणार आहे, कारण तू तेव्हाच लायकीची आहेस. अहो इतका भूतासारखा आवाज काढतोय आणि तुम्ही म्हणता की भूत नाहीये. खरं सांगतो, भूत नाहीये. ते येते तिकडे ते का खरं भूत? लायकीच नाहीये या इंद्रायणीची. सतत सतत माझ्या मार्गात आडवी यायची. तुम्हाला सांगते, इतकी मोठी डोकेदुखी नाही बाबा. बाबा तू या पोपटरावची पोरगी आहेस? आल्या आल्या आम्ही काय म्हणालो? आमच्या पोरीला टच केलं तर? हे ऐकलं नाही का तू?
हो ग चिमणे, ही श्रीकला आमचीच पोरगी आहे. मी ह्यांची मुलगी आणि हे माझे बाबा. तो माणूस यायचा ज्यांना तू बाबा म्हणायचीस ते तुझे वडील नाही आहेत का? खरंच नाही. हे माझे वडील धोंडीबा काडगावकर. नमस्कार. श्रीकला, म्हणजे तू आम्हाला फसवलंस? हो. हो बाबा. सॉरी 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 सॉरी. व्यंकट महाराज. अहो हेच करण्यासाठी तर मी या घरात आले ना. पण तुमचा मूर्खपणा बघा ना. ए श्रीकला, मूर्ख कोणाला म्हणतेस ग? सॉरी हा, खरंच सॉरी. हा एकटाच थोडी मूर्ख आहे. तू पण मूर्ख. हा पण मूर्ख. हा विंजे, हा पण मूर्ख. हा ही आणि ही, या दोघी दीड शाळ्या. म्हणजे आमच्या पोरीने तुम्हाला सगळ्यांना घोळात आणलं. अरे खोटा बाप मिळवायला काय लागतं? पैसे फेकले की काहीही मिळतं. आता हे गुंड भाडोदरी आहे, तो खोटा बाप, तोही भाडोदरी. ए श्रीकला, काय नाव काय होतं त्याचं? धोंड्या. हा, धोंड्या. म्हणजे इंदू जे जे काही सांगत होती ते होय होय व्यंकट भाऊजी, इंदू जे सांगत होती ते समजा खरं होतं. आणि तुम्ही या इंद्रायणीला कायम खोटच ठरवलं. हा, श्रीकलाविषयी जर तू काही उन्हदुन बोललीस तर आज आत्ता या क्षणाला तुझ्या माझ्यामध्ये असलेलं इतक्या वर्षांचं नातं मी लगेच संपवून टाकेन.
बघा बघा लायकी बघा तुमची. श्रीकला, अगं इतका मोठा धोका दिलास तू आम्हाला. खरंच खूप मोठा धोका दिला रे मी. पण आता तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणणार आहे मी. श्रीकला, सोड मला. सोडा त्याला. ए अंताजीच्या पोरा, तुला त्याच्यासारखं जायचंय का ढगात कायमच? पोपटराव, माझ्या पोराला काही बोलायचं नाही हा. त्याचे परिणाम वाईट होतील. नाही तर काय करशील? काय करशील? अजून किती वाईट अवस्था करणार आहे आमची? किती वाईट अवस्था करणार आहे? आमची पोझिशन मातीत घातलीस, आमचं गाव तोडलं, रस्त्यावर आणलं आम्हाला. अजून किती वाईट करणार आहे? बाबा, आता सगळं उलट होणार आहे. व्हायलाच पाहिजे. आमची जेवढी वाईट अवस्था यांनी केली ना, त्यापेक्षा शतपटीने जास्त वाईट परिस्थिती आपण यांची करायची आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही आमचा बदला घेण्यासाठी करताय? हो, बदला घेतला, बदला घेणार आणि तुम्हा सगळ्यांना संपवणार. त्यांनी काय होणार आहे? आमचा बदला घेऊन हा सूड उगवून तुमच्या हाती तरी काय लागणार आहे? ए व्यंग्या, तुझं कीर्तन आम्हाला ऐकवू नको. तुझं फालतू आणि बिनबुडाचं भाषण ऐकवायला काय लागतं तुला? तुम्ही दिग्रसकरांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. ते तुमच्या स्वतःच्या कर्मानं झालंय. वा 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 वा, हो का आनंदीबाई? आमच्या कर्मामध्ये तुम्ही पण भागीदार होता बर का. अधून मधून तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करत होतच की. हा विसरलात का? कशी विसरे? चुकलंच माझं, आता कळलंय मला. आणि त्याचे जे काही परिणाम झाले त्याचं प्रायश्चित्त भोगलंय मी. पण त्या सगळ्याशी तुम्हाला काय? ते आमचं आम्ही बघून घेऊ. आता तुम्ही इथनं निघायचं माझ्या घरात. काय हा, परत सांग, परत सांग. कोणाचं घर? अमादिग्रस्तांचं घर. ओ मोठ्या बाई,
तुम्ही तुमच्या या इतकुशा घराची एवढी मोठी टिमकी वाजवताय. आम्ही तर आमदार होतो. ह्या पंचक्रोशीमध्ये आमचा दरारा होता, मान सन्मान प्रतिष्ठा होती. पण ह्या वेंकू महाराजने पाचर ठोकली. हे बघा, मी काही केलेलं नाही. मी फक्त कीर्तनातून लोकांना एवढंच सांगितलं की जो माणूस चांगला वाटतोय, सज्जन वाटतोय, त्या माणसाला मतदान करा, आणि लोकांनी ते केलं. तुम्ही वाईट वागलात ही त्याचीच फळ आहेत. ए गप्प तू. ह्या सगळ्याच्या मुळाशी तू आहेस. तू आणि ह्या वेंकू महाराजाने त्या दाढीवाल्या साडीवाल्या भूताचा माग घेऊन आमचं पॉलिटिकल करिअर मातीत मिळवलं. या गावातून काढून फेकलं. मी मान्य करतो की मीच ते साडीवाला दाढीवाला भूत बनून लोकांना घाबरवत होतो. पण हे कोणामुळे केलं? हे सगळं या पोपटरावने मला करायला सांगितलंय. या गावाच्या राजाला भिकाऱ्यासारखं राहावं लागलं, तेही तुमच्यामुळे. खूप सोसलं आम्ही. आमच्या मुलीने खूप सोसलं. अरे स्वतःच्याच गावामध्ये तोंड लपून फिरावं लागलं आम्हाला. आम्ही फक्त सत्य सगळ्यांसमोर आणलं. तुम्ही तुमच्या कर्मानं गेलात. आता आम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला घराबाहेर काढणार आहे. आम्हाला रस्त्यावर आणलं ना? हा, आता तुमची बारी आहे. आता माझ्या घरात बाहेर व्हायचं, नाही तर पोलिसांना बोलवीन मी. काय माझ्या घराबाहेर? माझ्या घराबाहेर नाही, आमच्या घराबाहेर निघा तुम्ही सगळे. हे आमचं घर आहे, डिग्रसकरांचं. तुम्ही आम्हाला घरात बाहेर काढणार? हो काढणार. आज आम्ही तुम्हाला या घराच्या बाहेर काढणार. आज, आत्ता, ताबडतोब. नाही, गुंडगिरी करशील ना तर जेलात चढशील. या देशामध्ये कायदा आहे हे विसरू नका तुम्ही. वा वा वा. या घरामध्ये कायद्याचं कोणाला तरी कळतं, कायद्याचं कोणीतरी बोलतं, हे ऐकून फार बरं वाटलं बरं का. समाधान वाटलं. आम्ही कायद्याचा अत्यंत आदर करतो, सन्मान करतो. ए रत्ने, ते कायदेशीर कागदपत्र घेऊन इकडे.
तर दिग्रसकरांच्या जमिनीची कायदेशीर मालकी ही इंद्रायणीच्या बापाकडे म्हणजे सोपानराव वाडीकर यांच्याकडे होती. आणि त्यांनी ती जमीन आमच्या पिताश्रींकडे म्हणजे बबनराव लांडगे पाटलांकडे गहाण ठेवली आहे. त्याचे हे कायदेशीर कागदपत्र